Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार. शुद्ध शाकाहारी मेजवानीमध्ये सर्व खवय्यांचे स्वागत आहे. आपण जेव्हा बाहेर हॉटेलमध्ये जेवायला जातो तेव्हा तंदुरी रोटी हमखास मागवतो. हॉटेलपेक्षाही मऊ आणि खुसखुशीत तंदुरी रोटी तव्यावर कशी बनवायची ते आपण पाहूया. 1.5 कप मी इथे गव्हाचे पीठ घेतले आहे. जे पीठ आपण पोळीसाठी वापरतो तेच पीठ मी इथे घेतले आहे. 1 चमचा साखर घेतली आहे. पाव चमचा बेकिंग पावडर घेतली आहे. पाव चमचा खाण्याचा सोडा घेतला आहे. 4 चमचे दही टाकले आहे आणि चवीनुसार मीठ घेतले आहे. आता सर्व साहित्य हाताच्या साहाय्याने एकत्र करून घेऊया आणि त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून चांगले पीठ भिजवायचे आहे. पीठ जास्त घट्टही नको आणि जास्त सैलही नको. साधारण चपातीला पीठ भिजवतोय तसं पीठ भिजवायचे आहे. पीठ भिजून झाल्यावर पिठावर थोडं तेल टाकून पीठ एकजीव करून चांगले मळून घ्यायचे आहे. पीठ चांगले मळून झाले आहे. 15 ते 20 मिनिटं पीठ झाकून ठेवायचे आहे. 15 मिनिटानंतर पीठ परत एकदा चांगले मळून घ्यायचे आहे. पीठ चांगले फुलले आहे. आता तुम्हाला ज्या साईजचे गोळे पाहिजे त्या साईजचे गोळे करून घ्यायचे आहे. आता एक गोळा घेऊन त्याला थोडं पीठ लावून घ्यायचं आहे. आता रोटी लाटून घ्यायची आहे. पोळीपेक्षा थोडी जाड रोटी लाटायची आहे. एकाच बाजूने रोटी लाटायची आहे. रोटी लाटून झाली आहे. याला सर्व बाजूला पाणी लावून घ्यायचं आहे. रोटी लाटायच्या आधीच मी तवा गरम करायला ठेवला आहे. तवा चांगला गरम झाला आहे. आता रोटी तव्यावर टाकूया. ज्या बाजूने आपण रोटीला पाणी लावले तीच बाजू तव्यावर टाकायची आहे, जेणेकरून रोटी तव्याला छान चिटकेल. रोटीला छान असे बुडबुडे आले आहे. आता तवा उलटा करून रोटी उलट्या बाजूने शेकून घ्यायची आहे. तवा गोल गोल फिरवून सगळ्या बाजूने रोटी शेकून घ्यायची आहे. रोटी छान शेकून झाल्यावर त्यावर बटर लावूया. बटर लावल्याने रोटी खायला खूप छान लागते. आता रोटी एका ताटात काढून घेऊया. ही रोटी गरम खायला खूप छान लागते. घरच्या घरी तव्यावर बनवलेली गव्हाच्या पिठाची तंदुरी रोटी तयार आहे. ही तंदुरी रोटी कोणत्याही भाजीसोबत खूप छान लागते. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.